आमच्या कोकणात अत्यंत लोकप्रिय आवडीने खाल्ला जाणारा पौष्टिक असा मासा म्हणजे बांगडा. हा साधारण दिसणारा बांगडा जेव्हा बाहेरून कुरकुरीत आणि आतून ज्युसी बनतो तेव्हा जेवणाची चव तर दुप्पटच करून टाकतो. तर आज आपण करणार आहोत बांगडा रवा फ्राय. इथे मी 3 मीडियम साईजचे ताजे फडफडीत बांगडे घेतलेले आहेत, ज्याला आपण सर्वप्रथम स्वच्छ करून घेऊया. सुरीने त्याचे असे खवले काढून घ्यायचेत आणि मग कैचीने त्याच्या साईडचे जे कल्ले आहेत ते कट करून टाकायचे आहेत. आणि बांगडे निवडताना नेहमी आपण मीडियम साईजचे घेतले तर ते चवीला अगदी उत्तम असतात. सगळे कट करून झालेले आहेत. आता ह्याचा डोक्याकडचा भाग जो अशा पद्धतीने आपल्याला काढायचा आहे आणि मग साईडने असे कट द्यायचे, तिरके कट द्यायचे म्हणजे कट्स जास्त पडतात. आता हे कट्स आपल्याला दोन्ही साईडने करायचे आहे, जेणेकरून जे काही आपण मसाले याला लावू ते आतपर्यंत अगदी काट्यापर्यंत ते व्यवस्थित असे मुरतात. सगळ्या माशांना असे कट देऊन झालेले आहेत. पुन्हा एकदा स्वच्छ धुवायचे. आता यात आपण मसाले घालूया. सर्वप्रथम चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट. एवढेच मसाले याच्यात जाणार. जास्त मसाले नाही टाकायचे, जेणेकरून मच्छीची चव बिघडत नाही. आता अर्धा लिंबू आपल्याला याच्यात पिळायचा आहे, म्हणजे बांगड्याचा म्हणजे मच्छीचा जो काही वैसपणा असेल तो निघून जाईल. लिंबूऐवजी आपण कोकम आगळ पण लावू शकतो. आता हे सगळे मसाले आपल्याला याला व्यवस्थित असे चोळायचे आहे. जे आपण कट्स दिलेत त्याच्यामध्ये आतपर्यंत जाईल अशा पद्धतीने आपल्याला हे चोळायचे आहेत. मसाले लावून झालेले आहेत. आता 10 ते 15 मिनिटासाठी याला मुरत ठेवू. मासे मुरायला ठेवलेत. आता आपण कोटिंगची तयारी करूया. इथे 2 चमचा रवा, 1 चमचा तांदळाचं पीठ, पाव चमचा मीठ आणि पाव चमचा लाल तिखट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे मुरलेल्या माशांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. थोडंसं हाताने असं दाबायचं आहे, म्हणजे रवा व्यवस्थित लागला जाईल आणि एक्स्ट्राचा रवा असा झाडायचा आहे. इथे दुसरीकडे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा तापला की लगेचच याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. मासे तळण्यासाठी तेल चांगलं तापलेलं असावं लागतं, म्हणून सुरुवातीला आपण हाय फ्लेमवरती तेल तापू द्यायचे. मग गॅसची फ्लेम मध्यम आचेवर करायची आहे आणि एक एक करून या गरम तेलामध्ये मासे सोडायचे आहेत. तेल चांगलं तापलेलं असेल तर माशांचा रवा जो कोट केलेला आहे तो तेलामध्ये सुटत नाही. आता हे मासे आपल्याला 3-4 मिनिटासाठी एका बाजूने व्यवस्थित असे भाजू द्यायचे आहे, घाई नाही करायची. आणि मग हलक्या हाताने आपल्याला पलेत्याने ह्याला पलटायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटासाठी याला खरपूस असे भाजून घ्यायचे. तयार आहेत आपले गरमागरम, बाहेरून कुरकुरीत, आतून ज्युसी असे बांगडा रवा फ्राय. ही बांगडा रवा फ्रायची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.